लाडकी बहीण योजनेबाबत आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी पाहूया। राज्यभरातून तब्बल 9 लाखांनी लाडक्या बहिणींची संख्या आता घटणार आहे। याआधी 5 लाख महिला कमी झाल्या होत्या, आता नव्यानं 4 लाख महिलांची संख्या कमी होणार आहे। त्यामुळे सरकारचे 945 कोटी रुपये वाचणार आहेत। नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना यांचा एकत्र लाभ घेणाऱ्या 5 लाख महिला आहेत। त्यांना लाडकी बहीण योजनेतून केवळ 500 रुपये तर नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये मिळणार आहेत। दिव्यांग विभागातून लाभ मिळणाऱ्या महिलांची माहिती घेऊन त्यांनाही वगळलं जाणार आहे। वाहन असलेल्या 2.5 लाख महिलांनाही योजनेतून वगळण्याचा निर्णय झालेला आहे। की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत। 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं। दुचाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं। ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या, हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत। त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये। फक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये जे पात्र ठरत नाहीयेत त्यांना त्या महिन्यापासूनचा लाभ हा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी ही पावलं उचललेली आहेत। दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी कोणते नवे निकष आहेत आपण त्यावर एक नजर टाकूया। लाभार्थ्यांना दरवर्षी जून मध्ये बँकेत ई-केवायसी करून हयातीचा दाखला जोडावा लागेल। दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी बंधनकारक आहे। लाभार्थींचं उत्पन्न तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार आहे। अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळेल। अर्जातील नाव आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावात तफावत आढळल्यास अपात्र ठरवण्यात येईल। ज्यांचं आधार कार्ड योजनेशी लिंक नसेल तेही योजनेतून बाद होतील। नमो योजना किंवा दिव्यांग योजनेचा लाभ घेणाऱ्यांना लाडकी योजनेचे 500 रुपयेच मिळणार आहेत। दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या निकषांबाबत सरकार आणि विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्या आपण पाहूया। संख्या आपण कमी झालेल्यांची फक्त मोजतो, पण संख्या किती आहे हे आपण सांगत नाही। माझी लाडकी बहीण योजनेतनं माझ्या माहितीप्रमाणे 2,40,00,000 महिला भगिनींना याचा फायदा मिळतो आणि त्याच्यामध्ये काही महिला भगिनींच्या 4 व्हीलर आहेत। काही महिला भगिनींनी रिटर्न्स भरताना स्वतःचं इन्कम 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त दाखवलेलं आहे। अशा महिला भगिनींचं त्याच्यातनं नाव कमी होतं आणि म्हणून काही सरसकट ही योजना बंद होणार नाही। आबळ्या आणि बिचाऱ्या आमच्या बहिणींना फसवण्याचं पाप, महापाप या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून पूर्वी 5 लाख नावं वगळली गेलीत, आता 9 लाख नावं वगळली जाणार। हळूहळू हे 25% नावं आणतील। गरीब बिचाऱ्या निराधार महिलांना सुद्धा सोडायचं नाही अशा प्रकारचं प्लॅनिंग केलेलं आहे। म्हणजे खरं तर सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच आहे आणि हे आता स्पष्ट झालेलं आहे। केवळ करदात्यांनी दिलेल्या कराच्या पैशातून मतदारांना भुलवण्यासाठी लाडक्या बहिणीच्या योजनेतून भरमसाठ अशा प्रकारचं हे जवळपास 46,000 कोटी रुपयाचं खर्च करण्याचा घाट घातला गेला। आणि लाडकी बहीण योजनेत आणखी एक महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे। ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही, मात्र ज्यांचं वय 21 वर्ष पूर्ण झालेलं आहे अशा महिलांना लाभ द्यायचा की नाही याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घ्यावा लागेल। आतापर्यंत 21 वर्ष ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळतोय। वयानं ज्यांचं वय 21 वर्ष पूर्ण होणार आहे त्यांना लाभ द्यायचा की नाही या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।